बच्चू कडूंना चर्चेला बोलावलं आहे, चर्चेतून मार्ग निघेल, आडमुठी भूमिका घेऊ नये असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। आमच्या गाठीभेटी आता सुरूच राहणार आहे, उद्धव ठाकरे आणि माझी भेट होतच राहणार। उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंनी केलं वक्तव्य। राज ठाकरेंच्या मेळाव्यात मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय। तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत, मतदार याद्यांबाबत अनेकांना शंका आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। राज ठाकरेंनी मेळाव्यात ईव्हीएम मशीन आणलं, मतदार याद्या स्वच्छ करा, वर्षभरानं निवडणुका घ्या असं राज ठाकरेंनी आवाहन केलंय। लोक आपल्याला मतं देत आहेत, पण ईव्हीएमच्या भानगडीमुळे पराभव होतोय, निवडणुकीतील मॅच फिक्सिंगवरून राज ठाकरेंनी केला आरोप। महाराष्ट्रात नमो टुरिझम सुरू करण्याचा डाव आहे, शिवरायांच्या किल्ल्यावर नमो टुरिझम सेंटर नकोय, मुख्यमंत्री आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, शिवनेरी रायगडावरील नमो टुरिझम सेंटर फोडणार असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय। मनसेच्या मोर्चाला राज ठाकरे ट्रेनने प्रवास करणार आहेत, 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, आवाज दिल्लीत गेला पाहिजे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। राज्यात प्रामाणिक पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। जगात कुठेच ईव्हीएम नाही, सर्वत्र बॅलेट पेपर आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्त्यावर 550 मतदारांची नोंदणी आहे। नवी मुंबईत एका मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचा दावा राज ठाकरेंनी मेळाव्यात केलाय। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी 130 बोगस मतदारांची नावं आढळली असा आरोप मनसेनं केलाय। आयुक्त निवास या पत्त्यावर ही सर्व 130 नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असून मनसेनं आयुक्त निवासस्थानी जात या नावांची शहानिशा केली आहे। महिला आयोगानं डॉक्टर संपदालाच आरोपी केलं, कोणीही यावं आणि टिकली मारून जावी, एवढ्या महाराष्ट्रातल्या महिला स्वस्थ झाल्या आहेत का? रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत की राजकारण्यांच्या प्रवक्त्या, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप हिंदू मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी काहीही करू शकतो, त्यामुळे सगळ्यांनी सावध राहावं लागेल, अशी अबू आझमी यांनी भाजपवर टीका केली। काल आम्हाला अटक करा म्हणून आम्ही स्वतः पोलिसांकडे गेलो, मात्र आम्हाला अटक केली नाही आणि रात्री 3 वाजता आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे वातावरण बिघडेल, तातडीनं सरकारनं कार्यकर्त्यांना सोडलं पाहिजे, अशी मागणी शेतकरी नेते अजित नवलेंनी केली आहे। रविकांत तुपकर म्हणाले, मंत्र्यांना कापा, तुपकर दुःखात बोलून गेले, मंत्र्यांनी मनावर घेऊ नये, मंत्र्यांनी काय देवासारखं संतासारखं काम केलं नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हे विधान केलंय। विरोधकांच्या मोर्चावर प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे, सगळे चोर एकत्र आलेत असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलंय। 2 भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या आहे। मनसे हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढताय, तर ठाकरे गट फॅशन स्ट्रीट पासून मोर्चा काढत आहे। ठाकरे गटाला हिंदू नावाची ॲलर्जी आहे, हिंदू नाव टाकायला देखील त्यांना लाज वाटते का, असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित करत ठाकरे गटावर टीका केली आहे। महिला आयोगावर कारवाई करू असा अजित पवारांनी शब्द दिलाय। 2 तारखेपर्यंत अल्टिमेटम, 3 तारखेला पोलीस स्टेशन समोर बसू असं म्हणत सुषमा अंधारेंनी सरकारला इशारा दिलाय। एफआयआर नोंदवायला 8 तास वेळ लागतो, ऊसतोड मजुरांवर 2-2 मिनिटाला एफआयआर झाली आहे, संशयास्पद पद्धतीनं गोष्टी केल्या जात आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी आरोप केलेत। निवडणुकीत सामदाम दंडभेद सर्व काही करावं लागतंय, आमदार विजयसिंह पंडित यांनी वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। माजलगावातील बैठकीत विजयसिंह पंडित यांनी हे वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केली आहे, न्यायाच्या लढाईत सोबत असल्याची उद्धव ठाकरेंनी ग्वाही दिली आहे। यावेळी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी पाठिंबा त्यांनी दर्शवला आहे।
अजित पवारांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबाशी चर्चा केली आहे, कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। चाकणकरांच्या वक्तव्याबाबत विचारणा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। नवनाथ बन यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका केली आहे। यावर संदीप देशपांडे यांनी बन यांना उत्तर दिलंय। नवनाथ बन हे पेड आहेत, कार्यकर्ते असते तर गोष्ट वेगळी असती। पेड लोकांना काय बोलणार, पाऊस असू दे वा काही मोर्चा निघेल असंही देशपांडेंनी विधान केलंय। आपला दवाखाना या योजनेवर तब्बल 29 कोटींचा खर्च केल्यानंतर ही योजनाच गुंडाळून ठाण्यातील विविध ठिकाणी आता आरोग्य मंदिरं सुरू करण्यात आली आहे। मात्र या आरोग्य मंदिरावरून आता महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे। आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावरून शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। महाराष्ट्राचा शेतकरी कर्जमुक्त व्हावा, आम्ही कर्जमुक्ती करत असल्याची घोषणा सरकारने करावी, यासाठी आमचे कान आतुरलेत। सरकारने आंदोलकांच्या फसवाफसवीचा प्रयत्न केला तर सरकारला महागात पडेल असा इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय। शेतकऱ्यांवरील संकट संपायला तयार नाही। अतिवृष्टीचं संकट, मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून थांबण्यास तयार नाही। शेतकरी उद्ध्वस्त झालाय, अशा परिस्थितीत कर्जमाफीशिवाय पर्याय नाही असं बाळासाहेब थोरातांनी म्हणत सरकारवर टीका केली आहे। मतचोरीबद्दल मी एक डेमो केला होता, त्यावरून गुन्हा दाखल होता। हे म्हणजे अवैध धंद्यांवर कारवाई न होता ज्यांनी अवैध धंदे दाखवले त्यांच्यावर कारवाई होणं, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। जैन बोर्डिंग प्रकरणात मंदिर आणि हॉस्टेल घाण ठेवलं, यामध्ये जे बिल्डर आणि ट्रस्टी आणि त्यांना मदत करणारे अधिकारी, बँकवाले या सगळ्यांनी नियम मोडलेत आणि जमीन विक्रीचा व्यवहार झाला असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे। 1 तारखेच्या आंदोलनात ताकदीने उतरणार, मतचोरीचा मुद्दा गावागावात घेऊन जाणार असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळे यांनी केलंय। महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची अलर्जी आहे, रडीचा डाव खेळण्यात मवियाची पसंती आहे असं म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मवियावर हल्लाबोल केला आहे।